नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, आता भरपूर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळाला नाही आणि सोबत त्यांच्या सोबत एक प्रॉब्लेम झालेला आहे. तो म्हणजे आता लाडक्या बहीण योजनेची जी ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणींनी केली नव्हती ती पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींना काही असं एरर दाखवत आहे, जसं की तुमचं यादीमध्ये नाव नाही. आता या एररचं नेमकं कारण काय आहे? ही ई-केवायसी तुम्ही कशी करू शकतात आणि तुमचे जे हप्ते थकले आहेत किंवा जे भेटले नाही त्याच्यासाठी पर्याय काय आहे, ते हप्ते पुन्हा कसे चालू करू शकतात, ही सर्व माहिती आणि याच्यासाठी करावी लागणारी प्रोसेस मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचा सगळ्यांचा 100% प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं बघू शकता लाडकी बहीण योजनाची जी ई-केवायसी करताना हे काही एरर आहे येत आहे, जसं की आधार जे आहे तुमचं किंवा तुमचा जो आधार क्रमांक आहे तो पात्र यादीमध्ये नाही किंवा तुमचं यादीमध्ये नाव नाही असं काही दाखवत आहे. आता याच्यावरती जे प्रमुख कारणे आहेत व सोल्युशन आहे हे मी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. आता सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे आधार नंबर मॅच होत नाही. जर अर्जाचा जो टाकलेला आधार क्रमांक आहे तो जर चुकीचा असेल, आता जेव्हा पण तुम्ही अर्ज करतात त्यावेळेस जर चुकीचा आधार क्रमांक टाकता गेला त्यावेळेस पण तुम्हाला असं काही प्रॉब्लेम येऊ शकतो. आधारवरचे नाव आणि अर्जाचे नाव हे जर तुम्ही अपडेट केलेलं असेल आधार कार्ड किंवा जे नाव आहे हे जर अपडेट केलेलं असेल तर तुम्हाला इथे असा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे पण तुम्हाला भरपूर ठिकाणी असा प्रॉब्लेम आल्यामुळे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती येत नसतात. आता इथं सर्व जे आहे स्टेप बाय स्टेप देण्यात आलेलं आहे. थोडं पण माहिती स्किप करायची नाही, कारण की जी माहिती स्किप करता तिथे तुमचं जे सोल्युशन होणार आहे तिथे तुम्हाला तोचा रिझल्ट आहे तो मिळणार नाही आणि तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता पण मिळणार नाही. आता अर्जदाराचे जे नाव आहे आधार कार्डचे नाव आणि ते जुळत नसेल, आता तुम्ही जर लग्नानंतर किंवा काही अपडेटमुळे तुम्ही आधारवरचं नाव चेंज करतात किंवा जन्मतारीख चेंज करतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना येत आहे. आता मोबाईल नंबर आधारला लिंक नसणे, जसं की OTP येत नाही, जुना मोबाईल नंबर लिंक नाही. आता आपण अर्ज करतो त्यावेळेस वेगळा नंबर लिंक होता आणि आता जो आहे तो वेगळा लिंक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता सर्व्हरमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याच्यामध्ये जसं काही जर जास्त ट्रॅफिक असेल, पोर्टल जर डाऊन असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळी केवायसी करून बघू शकता. सरकारी पोर्टल तात्पुरते बंद आहे, त्याच्यामुळे पण तुम्हाला अडचण येऊ शकते. भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांना जो हप्ता आहे तो मिळालाच नाही. का मिळाला नाही? तर भरपूर लाडक्या बहिणीचा IFSC कोड चुकलेला आहे आणि खात्याला जे आहे आधार लिंक नाही. म्हणजेच आता ही कोणती गोष्ट झाली लाडक्या बहिणींनो, ज्यांना पहिल्यापासून हप्ता एक पण मिळाला नाही लाडक्या बहिणींना, त्यांना हा प्रॉब्लेम येत आहे. त्यांचा एक हप्ता पण जमा झालेला नाही आणि त्यांची केवायसी पण झाली नाही. आता याच्यावरती पर्याय आणि उपाय काय आहेत? तर तुम्हाला इथं सर्वप्रथम इथं बघू शकता डॉक्युमेंट अपलोड एरर येत असेल तर फोटो कागदपत्र साईज मध्ये एरर, तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमच्या अर्जाचं जे स्टेटस आहे ते चेक करावं लागणार आहे. त्याच्यानंतर अर्जावरील नाव जन्मतारीख नीट तपासायची आहे, मोबाईल नंबर कोणता आहे तो तपासायचा आहे. सकाळी एकदा लवकर किंवा रात्री उशिरा तुम्ही एकदा कमी ट्रॅफिक असते त्यावेळेस एकदा केवायसी करून बघा, तिथे पण तुमची केवायसी होऊ शकते. बँकेत जाऊन आधारला बँक खातं लिंक आहे, आधार सीडिंग चेक करा. जर आधार सीडिंग नसेल तर तुमचं ते आधार सीडिंग करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे जे थकलेले हप्ते आहेत तुम्हाला ते वेळोवेळी बँकमध्ये भेटत जातील. तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये पण जाऊन चौकशी करू शकतात किंवा अंगणवाडीमध्ये चौकशी करा आणि जे बालविकास कार्यालय आहे तिथे जाऊन पण तुम्ही चौकशी करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती. ही जर अपडेट आवडली असेल व या अपडेटनुसार जर तुम्ही प्रोसेस केली आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर नक्कीच कमेंट करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.